आणि एक आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये भेट झाल्याची शक्यता आहे। वांद्रेतील ताज लँडसँडमध्ये ही भेट झाल्याचं कळतंय। या संदर्भातली माहिती आपल्याला सूत्रांनी दिलेली आहे। फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये भेट झाल्याची शक्यता आहे। सूत्रांनी लोकशाही मराठीला ही माहिती दिलेली आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय, वांद्रेमधील ताज लँडसँड्समध्ये ही भेट झाल्याचं कळतंय। तर सूत्रांनी आपल्याला या संदर्भात माहिती दिलेली आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये भेट झाल्याची शक्यता आहे। सूत्रांनी आपल्याला या संदर्भातली अपडेट पोहोचवलेले आहेत। एका महत्त्वाच्या राजकीय भेटीच्या संदर्भातली ही ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। तर भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय आपल्यासोबत जोडले जात आहेत। केशवजी, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। एक महत्त्वाची भेट होते, अर्थातच देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंची भेट एका हॉटेलमध्ये झाल्याचं कळतं। या संदर्भातली शक्यता आहे, कारण दोन्ही नेते सध्या एकाच हॉटेलमध्ये आहेत आणि अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत, चर्चांना उधाण आलेलं आहे। तुमची महत्त्वाची प्रतिक्रिया या राजकीय घडामोडीच्या संदर्भात अपेक्षित आहे। असं आहे, समजा दोन नेते भेटले असले तर महाराष्ट्राची एक वेगळी परंपरा आहे। त्या भूमिकेला अनुसरून विकासाच्या प्रश्नावर चर्चा करायला लोक भेटले असू शकतात। या भेटीचा अर्थ लगेच काहीतरी दोन भावांनी विरोध करायचा आहे किंवा राज ठाकरे महायुती देणार अशा पद्धतीने काढण्याची आवश्यकता नाही। या भेटीपुरता विकासाच्या प्रश्नावर एवढा मराठी या भेटीचा अर्थ आहे। मात्र केशव सर, टायमिंग खूप महत्त्वाचं आहे। ठाकरे बंधू एकत्र येणार अशा चर्चा जोर धरतायत। मनसे ठाकरेंच्या प्रस्तावाची वाट बघत असल्याचं देखील त्यांचे नेते सांगतायत आणि एकीकडे देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंची भेट होते। मुळामध्ये मी तुम्हाला आत्ताही परत सांगतो की या दोन भावांनी एकत्र यावं की नाही यावं हा महाराष्ट्राचा प्रश्न नसून केवळ त्या दोन भावांमधला प्रश्न आहे। दोन भाऊ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा प्रश्न आहे। त्यामुळे त्या दोन भावांनी एकत्र यावं की नाही, ती चर्चा काय सुरू आहे, त्या चर्चेला किती महत्व आहे हे ना महाराष्ट्रासाठी महत्वाचं आहे ना भारतीय जनता पार्टीसाठी। आम्ही विकासाच्या प्रश्नावरती निवडणुका लढवतो आणि विकासाच्या प्रश्नावरती जनता आम्हाला निवडून देते। त्यामुळे आमच्या दृष्टीने दोन भाऊ यापूर्वी स्पष्ट केले, तर कुठलंही कुटुंब एकत्र येत असेल तर त्याला शुभेच्छा आहेत। त्यापूर्वी आम्हाला त्याविषयी काही म्हणायचं नाही। राहता राहिला प्रश्न ते महायुती देणार की नाही। लोकसभेला त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला होता, विधानसभेला ते वेगळे लढले, पण येणाऱ्या निवडणुकीत काय होईल त्याचा निष्कर्ष आज काढायची आवश्यकता नाही। अगदी केशव सर, तुम्ही लोकशाही मराठी सोबत संवाद साधला, अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया तुमची पोहोचलेली आहे, त्याबद्दल धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।